नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी, जे आपल्या भिवंडी इथे आहे. हे मंदिर बऱ्यापैकी छान आणि अगदी सुंदर मंदिर बनवलेलं आहे. ही ट्रॅफिक आहे या रोडची, सगळ्यांना माहितीच आहे या रोडचं काय अवस्था आहे. त्यामुळे आम्ही सकाळचा प्रवास स्टार्ट केला आहे. साधारणतः 6-7:30 झालेले आहेत आता. मंदिराच्या इकडे जाण्यासाठी समोर हायवेवरून तुम्हाला एक एक्झिट घ्यावा लागतो लेफ्ट साईडला, आणि या हायवेवरूनच लेफ्ट साईडला पुढे एक फाटा फुटलेला आहे. जर तुम्ही मेन हायवे फॉलो केलात तर एक्झिट घ्यायला खूप डिफिकल्ट आहे, कारण की कुठेच एक्झिट नाही आहे. तर मोस्टली तुम्ही ह्या एरियात येताना सर्व्हिस रोडनी या आणि पुढे लेफ्ट घ्या, आणि इथे बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम पण आहे. आम्हीसुद्धा पहिल्यांदाच चाललो आहे, त्यामुळे कदाचित अंदाज नाही येत आहे की नक्की हाच रोड आहे आणि पूर्णपणे ऑफ रोड आहे. ही पाईपलाईन आयडेंटिटी आहे. इथून तुम्हाला आतमध्ये अजून मला 12 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, दाखवत आहे, पुढे जायचं आहे आणि बऱ्यापैकी ऑफ रोड आहे आणि खूप बाहेरूनच खूप छान वाटते बघायला. अगदी भव्य दिव्य असं मंदिर आहे हे. खरंच खूप छान मंदिर बांधलेलं आहे. बघूया आता आतमध्ये जाऊन. मराडेपाडा, या पाड्याचं नाव आहे मराडेपाडा. मराडेपाड्यामध्ये हे मंदिर आहे. हे समोर दिसतंय तुम्हाला, हेच ते मंदिर महाराजांचं लोकप्रिय मंदिर आणि महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर, भव्य दिव्य असणारं. म्हणजे महाराजांचं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती सुद्धा मंदिर आहे, पण हे एवढं भव्य दिव्य मंदिर असणारं हे एकच ठिकाण. नमस्कार मंडळी. पण आता आलो आहोत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव महाराष्ट्रातलं मंदिर. आता हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, हा भव्य असा महाद्वार आहे आणि 25 फुटाचा हा महाद्वार आहे आणि अगदी लाकडी कोरीव काम याच्यावरती आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया आणि बघूया आतमध्ये नक्की काय काय आहे. दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत आणि आता मी हे जे द्वार आहे हे 25 फुटी दरवाजा आहे आणि पूर्णपणे लाकडी दरवाजा आहे आणि महाद्वारासारखं इथे अगदी महाद्वारच दिसतो आहे. तर आम्ही आतमध्ये चालत आलो. वा, छत्रपती शिवाजी महाराजांची की जय. महाराजांची मूर्ती अगदी डोळ्यासमोर आहे. दरवाजातून तुम्ही आतमध्ये गेलात, समोरच दिसते ही महाराजांची भव्य मूर्ती. तर मंडळी, इथे महाराजांची शिवसृष्टी दाखवलेली आहे, चित्रांमध्ये कोरलेली आहे. आता हे तुम्ही बघता आहात, महाराजांची मूर्ती सिंहासनावर वरती आहे आणि महाराजांच्या अगदी जन्मापासून ते अगदी त्यांच्या शौर्यापर्यंतची संपूर्ण शिवसृष्टी इथे कोरली गेलेली आहे. एप्रिल 1645 या दिवशी महाराजांनी रायरेश्वरवरती आपला रक्ताभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यांच्या सवंगड्यांबरोबर स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा, आई जिजाऊ आणि महाराज. मंडळी, महाराजांना जे सवंगडी लाभले ते जीवाला जीव देणारे सवंगडी होते. असे मित्र मिळणे आजच्या घडीला खूप मुश्किल आहे आणि तेवढी एकनिष्ठता त्यांच्यामध्ये होती. इथे महाराजांनी पहिला सोन्याचा फाळ लावून पुण्यामध्ये शेती केली होती, त्याचं दृश्य आहे. अफझल खानाचा कोथळा काढताना याचंसुद्धा दृश्य आहे इथे. इथे महाराजांची वेगवेगळी आयुधं आहेत, त्यावेळी जी आयुधं वापरली गेली होती तुम्ही इथे बघू शकता. आणि खूप चांगल्या प्रकारे हे मेंटेन केलेलं आहे. अगदी खूप छान मंदिर आहे. अगदी इथे आल्यावर तुम्हाला जो पॉझिटिव्हनेस आणि महाराजांची जे शौर्य आहे हिंदवी स्वराज्यासाठी, ते शौर्य अगदी चित्रासारखं डोळ्यासमोर तरळत जातं. 11वीत असताना महाराजांचं श्रीमान योगी हे जे पुस्तक आहे ते मी पुस्तक वाचून काढलेलं आणि मला वाटतं प्रत्येकाने महाराजांच्या शौर्याची पुस्तकं वाचणे खूप आवश्यक आहे.
महाराजांनी एवढ्या लहान वयात स्वराज्य निर्माण कसं केलं, अगदी तुटपुंजा सहकाऱ्यांनिशी निष्ठावंत सहकारी म्हणू शकतो आपण त्यांना, त्यांच्या बरोबरीने हे एवढं मोठं स्वराज्य ज्याच्यामुळे आज आपण आहोत. म्हणजे बोलताना सुद्धा माझ्या अंगावर शहारे येत आहेत की जर महाराज नसते तर महाराष्ट्रात अस्तित्वात नसतं. खरंच भाग्य आहे आपलं की आपण या मातीत जन्म घेतला आहे, ज्या मातीत महाराजांचे पाय लागलेले आहेत. खूप छान प्रकारे संवर्धन केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. अगदी चित्ररूपी देखावा आपल्या डोळ्यासमोरून चालला. महाराजांची प्रत्येक शौर्यगाथा इथे रेखाटलेली आहे. खरंच एवढं अप्रतिम मंदिर मला वाटलं नव्हतं की एवढी खूप सारी मेहनत घेतली गेलेली आहे. खरंच हे जे ट्रस्टी आहेत खरंच त्यांचे खूप खूप आभारी आहोत की हा जो महाराजांचा इतिहास आहे, पुढची जी पिढी आहे त्यांच्यापुढे हा अशा प्रकारे रेखाटला आहे. खूप छान काम आहे आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास हा हजारो वर्ष जिवंत राहणार आहे. हिरकणी माता, हिरकणी बुरुज, अगदी जे वाचलं आहे ते अगदी डोळ्यासमोरून अगदी तरळत आहे. ज्या गोष्टी मी पुस्तकांमध्ये वाचलेल्या आहेत त्या साक्षात तुम्हाला इथे चित्रारूपी दिसत आहेत. सगळ्यांना माहितीच आहे हा प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये असणारा फोटो म्हणजे राज्यसभा, महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यावेळी जमलेले सगळे प्रधान, सचिव, सामान्य जनता, इंग्रजी अधिकारी, मुघल बरेचसे अधिकारी, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम राजे, छत्रपती शिवाजी महाराज ह्या चित्रात दिसत आहेत. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचा हा पराक्रमाचा स्क्रप्चर इथे आहे. मंडळी, अशा प्रकारे महाराजांचा हा इतिहास आहे, महाराजांची जी गौरव गाथा आहे. अशा प्रकारची मंदिरं बांधल्या गेल्यामुळे जी पुढची पिढी आहे, ज्यांना आपण जेनझीज म्हणतो, त्यांच्यापर्यंत हा महाराजांचा इतिहास गेला पाहिजे की आपल्या महाराजांनी आपल्या या मराठी मातीसाठी काय काय केलं आहे ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाते. जर तुम्ही कधी आला नसाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या, जरूर या आणि आपल्या लहान मुलांना घेऊन या इथे आणि महाराजांची ही शौर्यगाथा आहे ही त्यांना दाखवा. मंडळी, आजच्या घडीला बरेचसे प्रोग्रामसुद्धा होतात. जसं की मी एकांकिका नाही म्हणता येणार, पण गोष्ट इथे संपत नाही आहे. एक दोन सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पुण्यातले, त्यांनी हा शो चालू केलेला आणि मुंबईत होता तो. आणि मी खूप वाट बघत होतो त्या शोची की मला कधी जाता येईल त्या शोला. आणि मागच्या महिन्यातच त्यांचा शो मुंबईमध्ये होता आणि त्यांनी जे महाराजांचं जी पन्हाळ्यावरून जी सुटका आहे आणि बाजीप्रभूंचं जे शौर्यगाथा आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे ना की अक्षरशः ते ऐकताना मी माझ्या मुलालासुद्धा नेलं. कारण की ह्या गोष्टी त्यांना कळाल्या पाहिजेत की आपल्या पूर्वजांनी काय केलं ह्या राष्ट्रासाठी, ह्या देशासाठी, ह्या मातीसाठी. आणि खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम होत गेले पाहिजेत जेणेकरून हा आपला इतिहास आहे, महाराजांचा इतिहास हा जिवंत राहील आणि हा भावी पिढीसाठी हा इतिहास खूप गरजेचा आहे. कारण की बऱ्याचशा गोष्टींमध्ये महाराजांकडून आपल्याला काही गोष्टी शिकता येतात. त्यांची डिसिजन घेण्याची, म्हणजे महाराज कसे डिसिजन्स घ्यायचे. जेव्हा हे अफझल खानाचं संकट जेव्हा स्वराज्यावरती चालू नव्हतं आणि तुटपुंजा सेनेनिशी ह्या अफझल खानाला लढणार कसं, तर त्याच्याबद्दलची जी महाराजांची रणनीती आहे किंवा जी युद्धकौशल्य आहे किंवा त्यावेळेस महाराजांनी संयमाने घेतलेला निर्णय आणि त्याची परिणिती म्हणजे अफझल खानाचा वध केला, प्लॅनिंग आणि म्हणजे प्रेशरमध्ये कसं काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महाराज शिकवून जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना कळायला पाहिजेत आणि आपल्या भावी पिढीला ह्या सगळ्या गोष्टी, हा वारसा कळायला पाहिजे. मंडळी, इथे तुम्ही आलात आणि जर तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर या डेस्कवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि तुम्हाला जर मंदिराला काही डोनेशन द्यायचं असेल तर इथे QR कोड आहे. तुम्ही देणगी स्वरूपात या मंदिराला डोनेशनसुद्धा देऊ शकता. आणि खूप वर्थित आहे, जे मेहनत घेतलेली आहे मंदिर बांधण्यामागे खूप छान आहे. आणि अगदी मन प्रसन्न होते या मंदिरात येऊन. महाराजांची ही 6.5 फुटी उंची मूर्ती आहे आणि अगदी काळ्या पाषाणात अशी सुंदर आणि कोरीव रेखीव अशी महाराजांची मूर्ती आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा या मंदिराला. तर मंडळी, हे वरचं जे बुरुज आहे, जी तटबंदी आहे, तिथे जाण्यासाठी ही वाट आहे. इथून तुम्ही वरती जाऊ शकता आणि इथूनसुद्धा वरून तुम्हाला मंदिराचं जे टॉप व्ह्यू आहे ते इथून तुम्ही बघू शकता. अगदी किल्ल्यासारखं बांधकाम इथे केलेलं आहे, अगदी काळ्या पाषाणात केलेलं आहे. म्हणजे मी जसं वाचलं की हे मंदिर अशा पद्धतीने बांधले गेलेलं आहे की साधारणतः
हे 400 वर्ष तरी कोणत्याही डागडुजीशिवाय मंदिर हे उभं राहू शकतं. मंडळी, हे जे मंदिर आहे हे पूर्ण काळ्या पाषाणात बांधलं गेलेलं आहे आणि 2.5 एकर परिसरामध्ये हे मंदिर पसरलेलं आहे. आणि ह्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप इथे स्वच्छता आणि जे म्हणजे म्हणतात ना, जो मेंटेनन्स आहे तो खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. आणि खरंच हॅट्स ऑफ टू धिस गाईज. खूप चांगल्या प्रकारे आपला इतिहास आणि आपला वारसा यांनी जतन केला आहे. हे एवढं सगळं काम करणं सोपं नसतं, त्याला आर्थिक मदतसुद्धा लागते. जर तुम्ही इच्छुक असाल तर मी जसं आधी दाखवलं आहे त्या QR कोडवरती स्कॅन करून तुम्ही देणगी स्वरूपातसुद्धा या मंदिराला फुल नाही फुलाची पाकळी आपण देऊ शकतो. कारण की या कार्याला हातभार लागणं हे खूप गरजेचं आहे आणि हा आपला महाराजांचा इतिहास पूर्ण जगासमोर पोचणे खूप गरजेचं आहे. तर मंडळी, इथे पार्किंगची बऱ्यापैकी व्यवस्था आहे. खूप मोठं ग्राउंड आहे, इथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. आणि याच्या बाजूलाच इथे समोर चप्पल स्टँड आहे आणि इकडे ही पूर्ण सगळी दुकानं आहेत आणि इथे नाश्त्याची सुद्धा सोय आहे. इथे सुद्धा येऊ शकता आणि प्रशस्त असं शौचालय इथे आहे. म्हणजे इथे जी आता पार्किंग आहे मी तुम्हाला, तिथे बसचे 100 रुपये चार्जेस आहेत, 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि बाईकचे 20 रुपये. तर इथे तुम्ही पे अँड पार्क आहे, इथे पार्क करू शकता. आणि आता ही शाळेतल्या मुलांची पिकनिक आली वाटते. इथे अगदी आनंदात आणि उत्साहात आहेत. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. इथे महाराष्ट्र शासनाकडून B वर्ग दर्जा मंजूर झाला आहे. आणि आपले किसन किशोर साहेब, आमदार मुरबाड विधानसभा, आणि हा इथे जी आरची प्रत लावलेली आहे की क वर्ग आणि ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे या मंदिराला. हे उपाहारगृह आणि याच्या मागचे इथे गेलेलं आहे आणि महिला वर्गच आहे. इथे छानपैकी आरोचं थंडगार पाणी आहे आणि खूप चांगली अशी सोय इथे केलेली आहे. खरंच खूप छान मंदिर आहे. युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने हा आरोचा प्लांट बसवलेला आहे इथे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.